नमस्कार, तुम्ही ऐकत आहात DSM न्यूज. मी आहे तुमच्यासोबत असलम शेख आणि आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे धारूर नगर परिषदेच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा थरारा संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे स्थायी समिती आणि विशेष समित्यांच्या निवडीकडे. येत्या 27 जानेवारीला ही महत्त्वाची निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. श्रोते हो, धारूर नगर परिषद सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे नगराध्यक्ष आणि बहुमत आल्याने सत्तेची सूत्रे यांच्याकडेच आहेत. पण खरी चुरस आहे की समितींच्या सभापती पदासाठी. DSM न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार 27 जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण आरोग्य व स्वच्छता समिती, पाणी पुरवठा व जलनिस्तारण समिती आणि महिला बाल कल्याण समितींच्या सभापतीची निवड केली जाईल. नियम सांगतो की नगर परिषदेचे उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असतात. मात्र इतर 4 महत्त्वाच्या विशेष समित्यांवर वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षातील अनेक नगरसेवक सध्या देवपाण्यात घालून बसले आहेत. नगरसेवक स्तरावर सध्या प्रचंड लॉबिंग सुरू आहे. कुणाला विकास कामांची जबाबदारी मिळणार आणि कुणाचे नाव मागे पडणार याकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत. विशेष म्हणजे पक्षातील वरिष्ठ नेते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शहराचा विकास, आरोग्य, सुविधा आणि महिलांचे प्रश्न हाताळण्यासाठी या समित्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणूनच या निवडणुकीला धारूरच्या राजकारणात मिनी इलेक्शन म्हणलं जाते. 27 जानेवारीला होणाऱ्या या सभेचे प्रत्येक अपडेट, सत्तेचे समीकरण आणि कोणाची वर्णी लागली आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा DSM न्यूज. ताज्या घडामोडींसाठी आमच्या सोशल मीडिया पेजला फॉलो करायला विसरू नका. तुर्तास मी असलम शेख तुमची रजा घेतो. धन्यवाद.